आज आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होणार आहे। अर्थसंकल्प सादर होत असताना आमच्या 2-3 अपेक्षा आहेत मुख्यमंत्री महोदयांकडून आणि ह्या अपेक्षा पूर्ण होतील ही मला खात्री आहे। पहिली अपेक्षा हीच आहे की हे जे काही इराणचं युद्ध चालू आहे, या इराणच्या युद्धामध्ये साधारणपणे जे काही आपल्या एनर्जी किमती वाढणार आहेत किंवा बाकीचं जे काही वाढणार आहे त्याच्यावर मुख्यमंत्र्यांचं काय उत्तर असेल किंवा महाराष्ट्रावर परिणाम काय होणार, दुष्परिणाम काय होणार, ह्याच्यावर आम्हाला ऐकणं आम्ही उत्सुक आहोत। दुसरं म्हणजे इंडो US करार डील जो झालेला असेल, झाला आहे नाही आहे, ह्याच्यावर देखील आम्हाला मुख्यमंत्र्यांचं बोलणं आणि महाराष्ट्रावर पुन्हा त्याचे काही परिणाम दुष्परिणाम आहेत का हे ऐकायचं आहे। कारण इंडो US करारबद्दल बोलत असताना कालच आपण पाहिलं असेल USचे प्रतिनिधी आम्हाला सांगतात की 30 दिवसाची परवानगी दिलेली आहे। आता ही खरोखर परवानगी घेण्यासारखा आपला देश म्हणजे जे स्वातंत्र्य आपण 1947 मध्ये मिळवलं ते गमावलेलं आहे का, हे उत्तर कदाचित देश पातळीवर येईल। पण जसं मी सांगितलं ना की इंडो EU डील झालं असेल, इंडो US डील झालं आहे नाही झालं आहे, पण ह्याचा आपल्या शेतकऱ्यांवर काय परिणाम दुष्परिणाम होणार आहे, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरवर काय परिणाम दुष्परिणाम होणार आहे, शहरांवर असेल ग्रामीण भागावर असेल, हे आम्हाला ऐकणं गरजेचं आहे। कारण आता निवडणुका होऊन गेल्यात। आम्ही असं अपेक्षित आहे आम्हाला की मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावर स्पष्टपणे बोलावं, जे खरं असेल ते बोलावं आणि परखडपणे बोलावं। तसंच हे जे इराणचं युद्ध चालू आहे, तेलाची किंमत असेल, गॅसची किंमत असेल, ह्याचा सगळ्याचा इम्पॅक्ट आपल्या महाराष्ट्रावर होणार आहे। कारण महाराष्ट्रात असंही बोललं जातं की एनर्जीच्या किमती किंवा विजेची किंमत ही फार जास्ती आहे, इंडस्ट्रीसाठी असेल किंवा इतर क्षेत्रांसाठी असेल। मग हे सगळं होत असताना काय किंमत मोजावी लागणार आहे आपल्याला, ह्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी आजच्या अर्थसंकल्प सादर करत असताना बोलणं गरजेचं आहे। तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आठवत असेल 3-4 महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं राज्याच्या शेतकऱ्यांना की आम्ही कर्जमुक्त करून देऊ जूनपर्यंत। आता ती कर्जमुक्ती ह्या अर्थसंकल्पात होणार आहे नाही होणार आहे, कशी काय होणार आहे, आज आम्ही ते ऐकायला उत्सुक आहोत। आणि हे सगळं होत असताना जर आर्थिक पाहणी अहवाल पाहिला तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे खर्च तर तुम्ही दाखवलेला आहे, पण कर्ज आणि कर्जाचं व्याज हे चुकवण्यामध्ये जो तुमचा खर्च होत आहे तो भयानक तुमचा खर्च होत आहे। तर तुम्ही आर्थिक स्थिती आता पुढे कशी सांभाळणार, कारण पुढचे 3 वर्ष निवडणुका तशा काही फार नाही आहेत। आणि अशी सिच्युएशन असताना मुख्यमंत्र्यांनी राज्यासमोर स्पष्टपणे जी खरे आहे ते बोलावे, ही आमची मनोमन इच्छा आहे। ती पूर्ण होईल ही आपल्या माध्यमातून मी मुख्यमंत्र्यांकडे गोष्ट पोचवत आहे। अरे आता ह्याच्यावर काही हां राज्यसभेवर बोलूच ना आपण, पण ह्याच्यावर काही इंटरेस्ट नाही तुम्हाला, करू एक एक करू मग परत। हा बघा, तिन्ही गोष्टी तुम्हाला परत एकदा सांगतो। कर्जमुक्ती होणार की नाही ह्याचं उत्तर आम्हाला स्पष्टपणे पाहिजे, अपेक्षित आहे। दुसरी गोष्ट म्हणजे हे जे काही US, इस्रायल आणि इराण हे युद्ध चालू आहे, मग बाकीचे सगळे देश आहेत, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ असेल किंवा तिथून येणारं आपलं तेलाचा साठा असेल, बाकी सगळं जे काही असेल, ह्याच्यामुळे आपल्या विजेच्या किमती, तेलाची किमती ह्या सगळ्या वाढणार किंवा काय परिणाम होणार। अर्थात प्रधानमंत्री महोदयांकडून अपेक्षा आहेच, पण महाराष्ट्र म्हणून, राज्य म्हणून, कारण आपण आपल्याला स्वतःला एक प्रगत राज्य मानतो, अर्थात कृषी क्षेत्रात जेवढं पुढे आहोत तसंच आपण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये वर्षानुवर्ष पुढे ऐतिहासिक ह्याच्यात राहिलेलो आहोत। पण हे होत असताना 2 गोष्टी त्याच्यात काय नक्की आपल्याला परिणाम किंवा दुष्परिणाम भोगावे लागणार आहेत, ही जर आमच्या मनाची तयारी केली, कारण निवडणुका झाल्यात, खोटं बोलून आता भाजपकडून उपयोग नाही आहे, खरं बोला आणि तशी आम्ही आमच्या मनाची तयारी करू। आमच्या शेतकऱ्यांवर काय परिणाम होणार आहे, MSMEवर काय होणार आहे, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरवर काय होणार आहे, बाकीच्या सेक्टर्सवर काय होणार आहेत, हे तर परिणाम आहेतच ना। आता डेटा सेंटर जे येत आहेत, जर आपल्या विजेच्या किमती वाढल्या तर डेटा सेंटरवर परिणाम होणारच आहे। आणि तिसरी गोष्ट जसं मी सांगितलं ना की इंडो EU डील जो झालेला आहे, करार झालेला आहे, त्याचा परिणाम दुष्परिणाम तर आहेच, ते तर आपल्याला पाहायला लागतीलच, कारण ते डील झालेलं दोघांनी काही घेतलं आहे काही दिलेलं आहे। पण तसंच इंडो US डील झालं आहे की नाही झालं आहे, झालं असेल तर मग नक्की आपण त्या दबावाखाली आलो आहे का, नाही झालं असेल तर प्रधानमंत्री महोदयांनी सत्कार का स्वीकारला, ही सगळी वेगळी गोष्ट आहे। पण हे सगळं जरी एका बाजूला असलं तरी काल जे आम्ही ऐकलं, USचे एक अधिकारी सांगतात, अमेरिकेचे एक अधिकारी सांगतात की त्यांनी भारताला, आपल्या देशाला 30 दिवस तेल रशियाकडून घेण्याची परवानगी दिलेली आहे। आपल्या देशाला तर परवानगी दुसऱ्या देशाची घ्यायला लागते। ही जर परिस्थिती उद्भवली असेल आपल्या देशावर तर मग महाराष्ट्राने काय करावं आणि महाराष्ट्रासाठी पुढचे दिवस कसे असतील हे आज मुख्यमंत्री महोदयांनी अर्थसंकल्पामध्ये बोलून दाखवलं।
मैं सब बोलूंगा, ये पूरा मराठी होने दो, फिर हिंदी पे आता हूँ, फिर इंग्लिश. महाराष्ट्र 5व्या नंबरला आलेलं बघायला मिळत आहे. तमिळनाडू आणि कर्नाटकपेक्षाही आणि गुजरातपेक्षाही मागे सध्या राज्य गेलेलं बघायला मिळत आहे. तुम्हाला वाटतंय की एकूणच यासाठी म्हणजे उद्योग क्षेत्रासाठी काही नवीन प्रयोजन असेल किंवा महाराष्ट्र पुढे यावा यासाठी काही प्रयोजन आहे? बघा, तुम्हाला सांगू का, आता ह्या आकड्यांमध्ये मी जात नाही, कारण ठीक आहे, मुख्यमंत्री महोदय एका वेगळ्या भ्रमात आहेत की आपण ट्रिलियन डॉलर वगैरे वगैरे, ते सगळं ठीक आहे. परवाचं भाषण जर आपण ऐकलं असेल तर आम्ही उत्तर पण दिलं नाही, आम्ही उलट आनंदात राहत त्याच्यात. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते राज्य जे जे करत आहेत, आपण तसं काही करत आहोत का? तामिळनाडू करून जर असं आपण पाहिलं तर जे इन्व्हेस्टमेंट समिट्स होतात, जे पर्यावरणावर आणि तसंच उद्योग जगात आपण पाहतो जे काम त्यांचं चालू आहे, तसं आपण काही करत आहोत का? कर्नाटक असेल, गुजरात असेल, उत्तर प्रदेश देखील असेल, इथे येऊन त्यांच्या ज्या रोड शोज होतात किंवा समिट्स होतात, तसं आपण गेल्या 4 वर्षात काही केलं आहे का? जो एकंदर राजकीय गोंधळ आपण आपल्या राज्यात पाहतो, तो पाहता, राजकीय अस्थिरता पाहता किंवा राजकीय दादागिरी पाहता गुंतवणूक आपल्या राज्यात तसे येऊ शकतील का? आणि म्हणून मी हे देखील परवाच्या त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर सांगितलं होतं की डॅव्हॉस किंवा इतर ज्या काही ते सगळे प्रकार करतात, आता ठीक आहे ना, निवडणुका होऊन गेल्या, श्रेयवाद होऊन गेलं, आता तरी दोन्ही बाजूच्या काही तज्ज्ञ लोकांना असेल, काही अनुभवी लोकांना असेल, एकत्र घेऊन बसा आणि आपलं राज्य कसं प्रगती करू शकेल या कॉम्पिटिशनमध्ये ह्याच्यावर विचार करा. आज अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थसंकल्पानंतर सगळ्यात पहिला अधिकार असतो तो विरोधी पक्ष नेत्याचा त्या अर्थसंकल्पावरती बोलण्याचा. आज दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेताच नाहीये आणि करेल अशी अपेक्षा वाटते का? मला आपण हे पहा, पहिल्याच दिवशी मी सांगितलं होतं की कदाचित हे पहिलं सत्र असं असेल पूर्ण देशामध्ये, आपली इतिहासात नोंद होईल की भाजप एवढं घाबरतं की पहिल्यांदाच अर्थसंकल्पामध्ये वरच्या हाऊसमध्ये किंवा खालच्या म्हणजे आमच्या विधान परिषदेत किंवा विधानसभेत कुठेही विरोधी पक्ष नेता दिला नाही आहे. आणि हे कदाचित पहिलं असं उदाहरण असेल. आणि अर्थसंकल्पात अर्थ असेल का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. परिणाम असा होतो की जे कमर्शियल गॅस सिलेंडर्स आहेत त्याचा पुरवठा कंपन्यांनी बंद केला आहे. हॉटेलला आपण पाहिलं असेल, काल गुजरात गॅसनी अनाऊन्स केले की त्यांचं 50% आलेलं आहे. हेच मी सांगते की हॉटेल व्यवसाय असेल किंवा तुमचे मॅन्युफॅक्चरिंग असतील किंवा डेटा सेंटर असतील, सर्व्हिस सेक्टर असेल, ॲग्रिकल्चर असेल, ह्याच्यावर काय नेमकं परिणाम दुष्परिणाम होणार आहे हे आम्हाला इकडे मुख्यमंत्र्यांनी सांगावं आणि देशात पंतप्रधान महोदयांनी सांगावं. हे मी परवा पण सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त झालेलो आहे. आणि ह्याच्यात बघा, कुठेही राजकीय आरोप प्रत्यारोप आम्ही करणार नाही, कुठेही श्रेयवाद आणणार नाही, पण आमची हीच भूमिका आहे की देशासाठी आपण सगळे एकत्र एक सूरमध्ये बोललं पाहिजे आणि देशहिताचं काय आहे त्याच्यावर आपण सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे. इराकची एक युद्धनौका आली होती राष्ट्रपतींच्या समोर संचलन. इराण तर इंडियन ओशनमध्ये त्या युद्धनौकेवर हल्ला करण्यात आला. 80पेक्षा जास्त जण ठार झालेत. त्यामध्ये सरकारकडून काही त्याबद्दल बघा, तुम्हाला सांगू, नेहरूंच्या काळात किंवा इंदिराजींच्या काळात नॉन अलाइन मुवमेंट म्हणजे आपण सगळ्यांसोबत आहोत देखील कुठच्याही एका गटात नाही होत, तसं होतं. आता जर पाहायला गेलं तर आपण विश्वगुरू बोलतो, पण आता दुसऱ्या देशांकडून आपल्याला परवानगी घ्यायला लागते 30 दिवसाचं तेल घेण्यासाठी. ही अशी परिस्थिती कोणी आणली? गेल्या 10 वर्षात आपण जिथे जिथे जगभरात फिरलेलो आहोत, मिठ्या मारलेल्या आहोत, त्याचा उपयोग काय झाला हा देशवासियांनी आता विचार करावा. आणि अशा गोष्टींवर पण म्हणजे आपल्या समुद्राच्या ह्याच्यात नॉटिकल माइल्समध्ये आपल्या टेरिटरीमध्ये जर असे काही होत असेल आणि आपल्याकडे गेस्ट म्हणून आले असतील आणि आपण त्याच्यावर काही बोलू शकत नाही, मदत करू शकत नाही, मग काय अर्थ आहे त्याला? राहुल गांधी देखील त्यांचा एक जुना व्हिडिओ ट्विट केलेला आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं की इंडियन ओशन इज माय प्रायोरिटी, मोदी साहेबांनी सांगितलं होतं. पण आता कोणी काही बोलत नाही भाजपकडून. आपले एक ते वैभव काळे देखील तिथे UN च्या तर्फे गेले होते, कर्नल, ते देखील त्या युद्धात मारले गेले होते 2-3 वर्षापूर्वी. त्याच्यावरही कुठे आपल्या केंद्र सरकारने बोलून झालेलं नाही. राज्यसभेसाठी असं काय घडलं? तुम्ही थांबलाच होता. पाठिंबा दिला आणि बघा, 2-3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट हीच आहे की पहिल्या दिवसापासून मी सांगत होतो की पवार साहेब, त्यांचा अनुभव असेल, त्यांचं वय असेल, त्यांचं जे काही एक स्थान आहे राजकारणात, त्याच्याबद्दल दुमत नाही. त्यांच्याबद्दल जे आदर आहे किंवा आमचे जे काही मैत्री आहे, कौटुंबिक संबंध माझ्या आजोबांपासून आहेत, त्याच्याबद्दल कुठेही दुमत नव्हतं आणि ते असायचं कारणही नाही. पण मी पुन्हा एकदा सांगतो, मी जी भूमिका मांडत होतो आणि आज देखील मांडत आहे ती पक्षहिताची आहे, पक्षासाठी मांडतो नेहमी आणि पक्षाच्या वतीने मांडत आहे. ह्याच्यात कुठेही माझा स्वार्थ नव्हता की आज माझी सीट राहील, उद्या माझी सीट जाईल, उद्या माझी सीट राहील, आज माझी सीट जाईल, असं कुठेही नव्हतं. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे, 2-3 गोष्टी महत्त्वाच्या होत्या. पहिली म्हणजे कुठचीही घोषणा पत्रकार परिषदेतून होऊ शकत नाही, ती मातोश्रीवर बैठक झाल्यानंतरच होते. हे परवा सिद्ध झालं. जयंत पाटीलजी आणि सुप्रियाताईजी देखील आल्या होत्या, मातोश्रीवर चर्चा झाल्या. त्याच्यानंतर उद्धव साहेबांनी देखील, आमच्या पक्षप्रमुखांनी सांगितलं, काही संभ्रम जे आहेत पक्षाबद्दल, परत पवार फॅमिलीबद्दल नाही, व्यक्तीबद्दल नाही,
पण पक्षाची जी भूमिका होती विलिनीकरण होणार नाही होणार, तर काल बघा, काल पक्ष ते राव राणे आहेत, त्यांना एकनाथ शिंदेच्या तर्फे तिथे प्रभाग समिती मिळाली. तर नेमकं कुठच्या बाजूला काय आहे ती भूमिका आम्हाला स्पष्ट करणं जी थोडी गरजेची होती ती काल आली. दुसरी गोष्ट म्हणजे पुन्हा एकदा मी सांगतो, दुर्दैवाने असं आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला कदाचित आता मग ही राज्यसभेचा ही जी एक संधी होती ती गेल्यानंतर कदाचित 2029पर्यंत पुढची संधी येणार नाही. कारण आत्ता जो काही आमचं MVचं तथ्य होतं किंवा जे काही प्रिन्सिपल्स आम्ही फॉलो करत होतो, न्यूमेरिकली असेल सर्वात जास्ती आकडे असणारा पक्ष आमचा होता, मिळाले तिसऱ्या पक्षाला, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण हे आता तुटल्यानंतर परत 28ला कदाचित काँग्रेस दावा करू शकेल, आमच्यातले जे यावेळी इच्छुक होते ते देखील दावा करू शकतील. आणि ह्या सगळ्या गोंधळामध्ये जर आपण पाहिलं तर मतांचा कोटा हा फार जास्ती वाढतोय. मी जी भूमिका मांडत होतो ती माझ्या पक्षासाठी मांडत होतो, निस्वार्थीपणे मांडत होतो आणि त्याच्यावर मी ठाम आहे. पण मी हेच सांगतोय की काल जो निर्णय झाला तो महाविकास आघाडी, इंडिया आघाडी म्हणून सगळ्यांनी एकत्र घेतला. काँग्रेसनी होकार दिला, कारण पहा, काँग्रेसनी पण दावा केलेला, आम्ही पण दावा केलेला, राष्ट्रवादीने पण केलेला. मातोश्रीवर बैठक झाल्यानंतर तिघांमध्ये ज्या चर्चा झाल्या त्याच्यातून काँग्रेसनी आणि राष्ट्रवादीने एकमत केल्यानंतर आम्ही पण त्याच्यात मग सहमती दिली. कारण आम्हाला कुठेही ह्याच्यात वाद नको आहेत, पण आम्हाला जे स्पष्टीकरण पाहिजे होतं. आणि दुसरं म्हणजे जे मी परत सांगतो, पत्रकार परिषदेतून नाही तर मातोश्री बैठक झाल्यानंतर जे अपेक्षित आहे तसं झालं. राऊत साहेबांच्या पत्रकार परिषदेत सुद्धा त्यांनी सातत्याने नाव घेतलं होतं शरद पवारांचं. आता मी सगळं बोललो ना. तुमच्या विधानात आणि त्यांच्या विधानापुढे विस्कळीतपणा कुठेही नाही, ते नाव पण घेत होते, तुम्ही चर्चा ऐका, म्हणत होतात. मी हेच सांगतोय परत आता पुढच्या 29पर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दुर्दैवानी राज्यसभेची किंवा महाविकास आघाडीमध्ये सगळ्यांनाच तेवढी जागा येणं कठीण आहे. म्हणजे संजय राऊतांना 2029 पर्यंत थांबावं लागणार, कारण 2028ला विधान परिषद आता अजून चर्चा कुठे सुरू झाली. नाही, संजय राऊतांना 2029 पर्यंत थांबावं. बघा, आता तुम्ही कोटा बघा आणि बाकीचे दावेदार बघा. परत आता जे आमचं प्रिन्सिपल होतं ते पहिल्यांदा तुटले, हे जरी असेल तरी महाविकास आघाडीतली एकी काल दिसली आणि ते महत्त्वाचं आहे. पण ह्याच्यात परत एकदा मी सांगतो, जे आमचे विषय होते आम्ही घेतलेले, मग महाराष्ट्राचं किंवा देशाचं जे अदानीकरण चालू आहे, ह्या सगळ्या विषयांवर आम्हाला जे काही संभ्रम होते ते स्पष्टीकरण पाहिजे होतं आणि ते मातोश्रीच्या बैठकीत झालं. अशी होती की तुम्ही नाराज आहात. परवाच्या पत्रकार अरे मी परवा उदयपूरला एका लग्नात होतो, काल मी आलो आणि तुम्ही काल बघितलं मी अर्जुनच्या लग्नात गेलो, कसं येणार. परवा माझं फ्लाईट मिस झालं. ती जर का जागा महाविकास आघाडी शिवसेनेला मिळाली असती, तरी मी पोचलो नसतो. नाही, तरी पुढचा गोंधळ टाळता आला असता. तरी मी पोचलो नसतो. आता त्या मुहूर्त त्यांना मिळाला असेल तर तो योगायोग तुम्ही त्या पंडितजींना विचारा ना, मुहूर्त काढला त्यांनी. आदित्य, काल रोहित पवार यांनी मातोश्रीवर येऊन भेट घेतली होती. रोहित पवारांनी काल मातोश्रीवर येऊन भेट घेतली. काय नेमकं रोहित पवारांनी? तेव्हा पण मी तिथेच होतो, उदयपूरलाच होतो. पण जे काही मी ऐकलं आणि थोडं मी काही जाणून घेतलं ते हेच होतं, VSRचे जे काही गोंधळ चालू आहे किंवा एक राजकीय गोष्ट जरी बाजूला ठेवली तरी देश पातळीवर आत्ता तुम्ही पहा कुठच्याही स्तरावर तुम्हाला सुरक्षित वाटते का. जे वैमानिक परिस्थिती दिसते आपल्याला, साधारणपणे कुठची एअरलाईन, काय सेफ्टी मेजर्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. खड्डे पडतात कुठे, त्याच्यात पण गाड्या जाऊन घसरतात, तर त्याच्यावर त्यांचे काही प्रश्न होते. त्यांचं स्वागत आहे आणि ती राज्याची भूमिका परखडपणे मांडत राहतील आणि महाराष्ट्राचे बोलत राहतील ही अपेक्षा आहे. राज्यसभेसाठी शिंदे गटात काँग्रेसमधून आलेल्या ज्योती वाघमारेंना संधी दिली, मात्र तिथल्या ज्येष्ठ लोकांना डावललं, नाराजी देखील त्यांनी बोलून दाखवलेली आहे. ठीक आहे, जाऊ दे. बघा काय आहे की हेच मी परत सांगत आहे की जे आमच्या बाजूचं आहे ते आम्ही बोललेलो. बजट शुरू नहीं हो जाएगा ना. सबसे बड़ा सवाल, जिस प्रकार से अमेरिका ने ट्वीट करके साफ झलकाया है कि 30 दिन जो वेवर दिया है. मैं आज महाराष्ट्र का अर्थसंकल्प है और उसमें 3 अपेक्षाएं रखता हूं. 3 जो सवाल है मेरे CM साहब के सामने वो रख रहा हूं आप ही के माध्यम से. पहली बात तो ये है कि जो ईरान का युद्ध चल रहा है उसमें स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ हो या बाकी सारे जो आने जाने के माध्यम हो, फिर वो ट्रांसपोर्ट हो, फिर वो गुड्स का हो, सारे जो हमारे सेक्टर्स इम्पैक्ट होने वाले हैं, फिर वो मैन्युफैक्चरिंग हो, एग्रीकल्चर हो, सर्विस सेक्टर हो, फार्मास्यूटिकल सेक्टर हो, ये सारे सेक्टर्स पे क्या इम्पैक्ट होने वाला है. मेरी अपेक्षा तो ये है कि प्रधानमंत्री महोदय देश को संबोधित करें और ख़ुद कहे कि हमें कौन से क्या हार्डशिप्स झेलने पड़ेंगे अगले 2-3 महीनों में. लेकिन जब तक बात रहती है महाराष्ट्र की, मेरी अपेक्षा है कि आज मुख्यमंत्री महोदय ये बात कहे. दूसरी यही बात है कि इंडो EU जो डील हुआ है और इंडो US डील हुआ है नहीं हुआ है, इस पर जो एक थोड़ा संभ्रम है
उस पर भी स्पष्टता हमारे मुख्यमंत्री महोदय दे, ताकि हमारे जो किसान हैं या फिर मैन्युफैक्चरिंग सेक्टर है या फिर MSMEs है, ये भी वैसी ही मनस्थिति बना ले कि अगले कई महीनों में क्या करना होगा। और तीसरी बात अगर आप जानते हो तो यही है कि मुख्यमंत्री महोदय ने 3-4 महीने पहले चुनाव से पहले यह कहा था हम किसानों को राहत देंगे, हम लोन वेवर देंगे। तो वो आज लोन वेवर क्या इस बजट में रिफ्लेक्ट होगी कि नहीं होगी, यही मैं पूछना चाहता हूँ। आदित्य जी, जिस तरह से 7 राज्यों में 7 गवर्नर चेंज किए गए हैं, हालांकि कुछ राज्यों में चुनाव भी है, वहाँ भी गवर्नर चेंज किए गए, ये जो टाइमिंग है उसको किस तरह से देखते हैं? टाइमिंग तो बीजेपी सिर्फ पॉलिटिकली इस्तेमाल करती है गवर्नर्स को। एक गवर्नर जो तमिलनाडु में थे, आपने देखा होगा, जैसे हमारे यहाँ कोश्यारी साहब थे, वैसे वहाँ के रवि जी ने बहुत बार वहाँ के सदन का अपमान किया है, हमारे राष्ट्रगीत का अपमान किया है, संविधान का अपमान किया है। तो ये तो भाजपा खेलती रहती है कठपुतलियों के साथ। आपने स्टेट ऑफ की बात करी, जी। वहाँ पर मैं महाराष्ट्र के संदर्भ में बात करूंगा। बहुत बड़ा इंडस्ट्री है सी फूड से जुड़ी हुई, बिल्कुल। जहाज अटके हुए हैं, एक्सपोर्टर्स को इस वक्त भारी नुकसान होता हुआ दिखाई दे रहा है। आपको लगता है कि रिलीफ पैकेज यहाँ पर महाराष्ट्र सरकार? देखिए, ये तो रिलीफ पैकेज की जो अगर बात हो या वहाँ के इवैक्यूएशन की बात हो, मुझे लगता है और उम्मीद है कि सरकार कुछ ना कुछ सोच रही होगी। लेकिन जब तक की बात रहते हार्डशिप्स की, क्या हमें कठिनाई झेलनी पड़ेगी, क्या इसमें जटिलता हो सकती है आगे जाके, ताकि इसमें सुलझाए क्या। यानी अगर मैन्युफैक्चरिंग सेक्टर हो या एग्रीकल्चर सेक्टर हो या जैसे एनर्जी की कीमतें हो, इसमें क्या क्या हम कर सकते हैं और क्या हमें सबको राजनीति बाजू में छोड़ के एक साथ एक सुर में कहना चाहिए कि नहीं, हम देश के लिए ये एक साथ करना चाहते हैं, ये जो उलझन है ऐसे सुलझाना चाहते हैं, उस पर हम फोकस करें तो मुझे लगता है बेहतर होगा। अयातुल्लाह खमेनी की जो डेथ को लेकर काफ़ी टाइम देर लग गई, जब ऑफिशियली हमने अपनी तरफ से एक दुख प्रकट किया उनकी तरफ से, आपको लगता है उसका खामियाजा? देखिए, चाबार पोर्ट के बारे में भी कुछ नहीं कहा है। हमारे 14,000 करोड़ की इन्वेस्टमेंट है। वापस मैं एक बार कहना चाहता हूँ, युद्ध हुआ नहीं हुआ, किसने किस पे किया, कैसे होना चाहिए था, क्या होना चाहिए था, ये सब एक तरफ। लेकिन दूसरी तरफ अगर कोई ऐसी घटना घटती है तो फिर देश की सरकार कुछ अपनी देश को आवाज़ है नहीं है, ये भी एक समय ऐसे भी था नेहरू साहब के समय पे, पंडित नेहरू जी के समय पे, कि हम नॉन अलाइंड रहते थे। अब तो आइसोलेटेड हो गए, यानी कोई विश्वगुरु को पूछ रहा है नहीं पूछ रहा है, इस पे आ गए। तो तकलीफ यही है कि कल जैसे मैंने देखा, आपने आप ही के माध्यम से देखा कि यूएस ने हमें परमिशन दी है 30 दिन के लिए, सिर्फ 30 दिन के लिए, कि हम रशियन ऑयल खरीदें। क्या हम फिर एक बार किसी के कॉलोनी बन गए? क्या हम जो आज़ादी हमें मिली थी 1947 में, क्या हम खो बैठे हैं? इस पे भी बात होनी चाहिए, इस पे भी सवाल होने चाहिए, इस पे भी बहस होनी चाहिए। My only question is the way the government has kept quiet completely after the geopolitical situation around the world. Does our government have a voice? Two, from non-alignment at a certain point, we have come to being isolated in the world. That is the drop in our foreign policy, which is directionless and clueless. And three, yesterday's comments from the United States about giving us the permission to buy Russian oil for 30 days. Now, whether it is prudent to buy Russian oil during the Ukraine attack, not, is a completely different question. But the words of giving permission, are we a colony of any country? Have we lost the freedom that we had won in 1947? That is something that the BJP and the Prime Minister has to answer. जी, सीजन्ड पॉलिटिशियन नहीं, सीजन्ड मुख्यमंत्री रह रहे हैं और उनका यूं राज्यसभा जाना अखरता, ये एक ही बात दिखाता है कि सारे के सारे जो क्षेत्रीय दल हैं, रीजनल आवाज़ें हैं, उनको भाजपा कैसे ख़त्म करती है और कौन इनके ट्रैप में आता है और कैसे ख़त्म करने में लग जाती है, ये कल के नीतीश जी के इनको एलिवेशन कहिए राज्यसभा में या एग्जिट कहिए, इसने बताया। धन्यवाद।